आज आपण हेल्दी थालीपीठाचा एक प्रकार बघणार आहोत। अतिशय हेल्दी मुलांच्या डब्यासाठी किंवा जर तुम्ही डाएट करत असाल तर नक्कीच हे थालीपीठ तुम्ही बनवून खाऊ शकतात। या पूर्ण रेसिपीपासून 42 ग्रॅम इतकं प्रोटीन आणि लो कॅलरीज आपल्याला मिळतात। वजनी 50 ग्रॅम सोयाबीन घेतलेत आणि पाण्यामध्ये टाकून मी चांगले उकळून घेतलेत। उकळत असताना यामध्ये थोडी हळद आणि मीठ सुद्धा मी घातलं होतं। सोयाबीन छानपैकी भिजणं हे खूप जास्त गरजेचं आहे। कच्चे मूग 50 ग्रॅम होते, त्याला रात्रभर पाण्यामध्ये मी भिजत ठेवलं होतं। वजनी 30 ग्रॅम इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। बेसिक मसाल्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट आहे, बडीशेप आहे, धने पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद आहे। सुरुवातीला मिक्सरमध्ये हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पाणी न घालता ग्राइंड करायचं आहे। जेव्हा सोयाबीन भिजतात ना त्यामध्ये पाणी असतं। बेसिक मसाल्यांमध्ये मी धने पावडर, जिरे पावडर, बडीशेप, आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट, लाल मिरची पावडर आणि हळद घेतली होती। आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे मसाले कमी जास्त करू शकतात। लक्षात घ्या, मिक्सरमध्ये वाटत असताना पाणी अजिबात घालायचं नाही आहे। बघा किती छान असं रवा हे मिक्सरला ग्राइंड झालं आहे। आता थोडं अजून टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी एक कांदा घातला आहे, भरपूर कोथिंबीर घातलेली आहे आणि ज्वारीचं पीठ घेतलं 30 ग्रॅम। ज्वारीच्या पिठाजागी तुम्ही इथे गव्हाचं पीठ घेऊ शकतात, बेसन घेऊ शकतात, पण ज्वारीमध्ये प्रोटीन जास्त असल्यामुळे मी इथे ज्वारी वापरलेली आहे। आता सगळं छानपैकी मिक्स करून घ्या। थोडंसं मिठाचं प्रमाणसुद्धा चेक करा, जर कमी असेल तर यावेळी मीठ तुम्ही ॲड करू शकतात। आता आपल्याला थापून करायचे आहेत, म्हणून मी एक नॅपकिन घेतला आहे कॉटनचा, तो पाण्याने चांगला ओला करून घेतला आहे। बरोबरीने थोडंसं पाणीसुद्धा घेतलं आहे। प्रत्येक वेळी पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे, एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि या ओल्या नॅपकिनवरती आपल्याला थापून घ्यायचं आहे। नॅपकिनच्या जागी इथे तुम्ही प्लास्टिकची पिशवी जर असेल किंवा जर तुमच्याकडे सिलिकॉनची मॅट असेल ती सुद्धा वापरू शकतात। हात जर ओला घेतलात तर हे पटापट थापायला इझी जातं। आता हे आतपर्यंत शिजलं पाहिजे म्हणून थापताना थोडेसे पातळ थापा। वरती मी पांढरे तीळ टाकले होते, हे ऑप्शनल आहेत, आवडत असतील तर नक्की टाका। आता ह्याला मधोमध आपल्याला भोग द्यायचे आहेत, जसं आपण नॉर्मल थालीपीठासाठी करतो, म्हणजे आतपर्यंत छान एकदम खुसखुशीत होतील। तवा बाजूला गरम करायला ठेवला होता। आता हे नॅपकिन असंच आपल्याला तव्यावरती उलटं करायचं आहे। ज्या पद्धतीने धपाटे केले जातात ना, बस त्याच पद्धतीने मी ही केलेली आहेत। अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही मुलांच्या डब्यासाठी बनवू शकतात किंवा जर तुम्ही डाएट करत असाल ना तरीसुद्धा करू शकतात। इथे मी तूप थोडं पातळ करून घेतलं होतं आणि फक्त एका थालीपीठासाठी 1 टीस्पून इतकं मी तूप घेतलेलं आहे। तुपाच्या जागी तुम्ही मुलांसाठी म्हणून करणार असाल तर बटर टाकू शकतात, तेल घेऊ शकतात। थालीपीठ आहे म्हणजे बटर, तूप किंवा तेल हे हवंच हवं। दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आहे। या पूर्ण रेसिपीपासून माझे 4 मध्यम आकाराचे थालीपीठ तयार झाले होते। अप्रतिम चवीचे, झटपट होणारे आणि अतिशय चविष्ट असे हे आपले हेल्दी थालीपीठ तयार झालेत। जर तुम्हाला आमचा मराठी यूट्यूब चॅनल खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तयार झाले हेल्दी थालीपीठ।